माझ्या बाल्कनीतले हे पाण्याचे डाग तुम्ही बघू शकता. अगदी 10 मिनिटात मी रिमूव्ह केलेले आहे आणि बघा आता बाल्कनी किती सुंदर दिसते आहे. अगदी घरगुती वस्तूंनी मी हे साफ केलेलं आहे आणि फक्त 10 मिनिटे लागतात. पण त्याआधी थोडंसं रुटीन शेअर करते. सहसा आमच्या घरात माझ्या व्यतिरिक्त ही लौकीची भाजी कोणालाही आवडत नाही, त्यामुळे ही रेसिपी मी बनवत असते. स्पेशली माझ्या मुलीसाठी बनवत असते. तर इथे मी लौकी कद्दूकस करून घेतली. त्यामध्ये बेसिक्सच्या पिठं घातली आहे, जसं तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि हलकंसं बेसन घातलं. व्यतिरिक्त बारीक टमाटर, कांदा आणि कोथिंबीर घातली, लसूण जिऱ्याची पेस्ट घातली आणि आपल्या आवडीनुसार बेसिकचे मसाले घालायचे आहे. आणि त्यानंतर पीठ मळून मस्त असे थालपीठ मी तव्यालाच थापून घेत असते आणि ही रेसिपी मात्र घरात खूप आवडीने खातात. मागच्या एका जुन्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की बाल्कनीतल्या झाडांसाठी मी प्लांटर स्टँड मागवले आहे. त्यामुळे सगळी झाडे त्या प्लांटर स्टँडवर शिफ्ट केली. आणि पहिले काय व्हायचं की झाडे खाली ठेवलेली असल्यामुळे टाईल्सवर एवढे पाण्याची जिद्दी डाग जमा झाले होते. आता बाल्कनी खुली असल्यामुळे ते दिसायला अगदी घाणच दिसत होतं. तर त्यासाठी मी हा सिंपलचा हॅक वापरला. इथे तर पहिले मी रेड हार्पिक वापरलं, त्याच्या वापराने मात्र डाग रिमूव्ह झाले नाही. त्यानंतर मी ब्लू हार्पिकचा उपयोग केला आणि मात्र डाग पूर्णपणे निघालेले आहे. अगदी ब्रशने 10 मिनिटासाठी वापरायचं आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. फक्त इथे काळजी घ्यायची आहे की आपण ब्लू हार्पिकचा उपयोग स्टीलच्या भांड्यावर किंवा ग्रेनाईटवर करू नका, नाहीतर मग त्याचा कलर उडेल. मला तर हा हॅक खूप युजफुल वाटला. तुम्हाला हा हॅक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.